जेव्हा आदियोगीनं स्वतःचं ज्ञान 112 मार्गांनी प्रसारित केलं, त्याच्याकडे जे 7 शिष्य होते म्हणजेच सप्त ऋषी, त्यानं ते ज्ञान प्रत्येकी 16 असं 7 भागामध्ये विभागलं. तर त्यापैकी प्रत्येकाने अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचे 16 मार्ग शिकले. पौराणिक कथेनुसार हे शिकायला त्यांना 84 वर्ष लागली. या 84 वर्षात तो फक्त त्यांचा शिक्षकच राहिला नाही, तर हळूहळू तो त्यांचं सर्वस्व बनला. जेव्हा त्यांनी हे 16 मार्ग आत्मसात केले, तेव्हा त्यानं सांगितलं, आता जाण्याची वेळ आली आहे. तुम्हाला बाहेर पडून जगात हे ज्ञान वाटावं लागेल. जेव्हा ते निघणार होते, तेव्हा तो म्हणाला, पण गुरुदक्षिणेचं काय? हे यासाठी नाही की गुरुला दक्षिणेची गरज आहे. हे फक्त इतकंच आहे की गुरुला असं वाटत होतं की त्यांनी काहीतरी मौल्यवान अर्पण करण्याच्या भावनेनं जावं. कारण अर्पण करण्याच्या स्थितीत मनुष्य स्वतःच्या सर्वश्रेष्ठ स्वरूपात असतो. म्हणून आदियोगी शिवानं गुरुदक्षिणा मागितली. हे 7 जण चक्रावून गेले. काय अर्पण करायचं? त्यांच्याकडे असं काय आहे जे ते त्याला देऊ शकतात? अगस्त्य मुनी म्हणाले, मी माझ्या आत 16 रत्न बाळगतो, अत्यंत मौल्यवान अशी. ही 16 रत्न जी मी तुमच्याकडून मिळवली आहेत, ती मी तुम्हालाच अर्पण करतो. त्यांनी 84 वर्ष अतोनात साधना करून हे मिळवलं होतं. आणि आता ज्या क्षणी त्याने गुरुदक्षिणा मागितली, तेव्हा त्यांनी ते सर्व त्याच्या चरणी अर्पण केलं आणि रिकाम्या हाताने तिथं उभे राहिले, रिक्तपणे. आदियोगी म्हणाले, आता जाण्याची वेळ आली आहे. ते रिकाम्या हाताने तिथून निघाले. आणि हाच त्याच्या शिकवणुकीचा सर्वात महान पैलू होता. ते पूर्णपणे रिकामे गेले म्हणून ते त्यांच्यासारखेच बनले. शिव म्हणजे जे नाही ते जे नाही ते बनले. ते असे बनल्यामुळे 112 मार्गांना त्या 7ही जणांद्वारे अभिव्यक्ती मिळाली. अशा गोष्टी ज्या ते कधीच समजू शकले नसते, ज्या गोष्टींसाठी ते सक्षम नव्हते, अशा गोष्टी ज्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक बुद्धिमत्ता नव्हती, ते सर्व त्यांचा एक भाग बनलं. कारण त्यांनी फक्त ते अर्पण केलं. त्यांनी जे काही मिळवलं होतं, त्यांच्या जीवनाचा सर्वात मौल्यवान पैलू, त्यांनी तो त्याला परत केला आणि ते रिकाम्या हाताने निघून गेले.